आणि म्हणून मी एवढंच सांगतो, सत्ता कुणासाठी आहे? सत्ता निवडणुका तर येतात, सत्ता येते जाते, निवडणुका येतात जातात. सत्तेचा उपयोग कशासाठी? स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही, स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही, तर या राज्यातल्या सर्वसामान्य बहीण भाऊ, वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी जेव्हापासून तुमचा भाऊ मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एकही दिवस घरात बसलो नाही. आपण पाहताय, आम्ही रस्त्यावर, फील्डवर सगळीकडे असतो. फक्त तोंडाला फेस येईपर्यंत कधी आम्ही बडबड केली नाही फेसबुकवरून. मी काय आज राजकारण सांगत नाही, बोलणार नाही, परंतु 80% समाजकारण, 20% राजकारण हा बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी दिलेला मूल मंत्र जो आहे जपण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि आमचं सरकार देखील समाजकारण, लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे. आणि मग हे कधी आम्ही सूत्र सोडणार नाही. सर्वसामान्यांसाठी या योजना राबवायच्या असतात. आणि मग मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं, आम्ही लोकांसाठी काय केलं, यापैकी आपलं सरकार चालवणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून ती पोटदुखीच्या बाबतीमध्ये तर झालं, पोटदुखी झालं, डोकंदुखी झालं, आणखी काय काय झालंय. त्यांना झंडू बाम पण कमी पडेल असं दुकानं झालेलं आहे, पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या. पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो, हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे देणारं आहे. आणि आम्ही देत राहणार. ही लेना बँक नाही, देना बँक आहे, मगाची देवेंद्रजी देखील म्हणाले. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना, या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते, काही लोकांचे, काही महिलांचे, माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते. हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार लिंक, आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील. 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत काय अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, याचा विश्वास आपण बाळगा. आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1,500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे. हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1,500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या. काय त्यांचा जे काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता, डोळ्यात अश्रू देखील पाहिले. आणि म्हणून विरोधकांसाठी 1,500ची रक्कम किरकोळ असेल, कारण त्यांना गरिबीशी काय देणं घेणं नाही, गरिबीचे चटके त्यांनी सोसलेले नाहीत. हम दो हमारो दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना 1,500ची काय किंमत कळणार नाही. पण माझ्या बहिणींनो, या 1,500 रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे. आणि मी आपल्याला सांगतो, मलाही माहीत आहे. मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय, सर्वसामान्य परिवारातून मी आलोय. मी पाहिलंय माझी आई कशी कसरत करायची, घर चालवताना, महिन्याचं नियोजन करताना ते मी पाहिलेलं आहे. आणि आज त्या काय हाल अपेष्टा आई बाबांनी माझ्या सोसल्या त्याचा साक्षीदार मी आहे. आणि मेहनत
दिवसभर केल्यानंतर काहीतरी मिळायचं आणि त्यानंतर उपजीविका चालायची. हे पैसे जे आहेत हे पैसे कसे वापरले जायचे, भावंडांना कसं सांभाळायचं, आणि त्यासाठी छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना आपल्याला मन कसं मारावं लागायचं हे देखील मी माझ्या आईला पाहिलेलं आहे. आणि म्हणून